श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्रावण महिन्यात अशा प्रकारे शिवलिंगाला अर्पण केलेले पाणी आणायला कधीही विसरू नका. ती मोठी चूक ठरेल. जर घरातील कांगली आणि गरिबी भगवान शिवावर नाराज झाली तर सर्व भक्त दररोज शिवमंदिरात नक्कीच जातील आणि त्यांच्याबरोबर नक्कीच कमळ पाणी घेऊन शिवलिंगाचे समर्पण करतील आणि नंतर पाण्याचे थोडे पाणी प्रसाद म्हणून त्यांच्या घरी आणतील. आणि नियम असेही सांगतो की जेव्हा जेव्हा शिवलिंगाला पाणी अर्पण केले जाते तेव्हा जो परत आला आहे त्याने ते कधीही रिकामे त्याच्या घरी आणू नये. तुम्ही त्यात थोडे पाणी तुमच्या घरात आणले पाहिजे आणि हे पाणी घरी आणल्यानंतर तुम्ही ते तुमच्या मुख्य दारावर शिंपडले पाहिजे. तुम्ही तुमच्या आहारात त्याचा समावेश केला पाहिजे. पण भक्तांना असा एक दिवसही सांगण्यात आला आहे जेव्हा तुम्ही ही चूक करू नका. म्हणून आपल्या सर्वांना माहीत आहे की शिवलिंगाच्या वर पाणी अर्पण करण्याचा परिणाम शास्त्रांमध्ये लाखो वेळा सांगितले गेले आहे. विशेषतः पवित्र श्रावण महिन्यात जेव्हा सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर पाणी अर्पण केले जाते तेव्हा सर्व दुःख आणि रोग नष्ट होतात. आणि जर भक्त सोमवारी महामृत्युंजय मंत्राने महादेवांच्या शिवलिंगाला पाणी अर्पण करतो तर त्याला मानसिक शांती मिळते, चंद्रग्रह मजबूत होतो आणि जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. तसेच मंगळवारी जर एखाद्या व्यक्तीने शिवलिंगाला पाणी अर्पण केले तर त्याला कधीही मंगल दोष जाणवणार नाही. विशेषतः लाल चंदनाने पाणी अर्पण केल्याने मंगल दोष काढून टाकला जातो आणि ती इच्छा लगेच पूर्ण होते. त्याच वेळी राग शांत होतो, रोग आणि कर्जातून मुक्ती मिळते आणि जर जीवनात चालू असलेले मांगलिक दोष देखील त्वरित नष्ट केले गेले तर एक ना एक प्रकारे मुक्ती मिळते. त्यामुळे मंगळवारी शिवलिंगाच्या दिवशी पाणी अर्पण करण्याचा खूप मोठा फायदा होतो. तसेच जेव्हा जेव्हा सावनमध्ये बुधवार असतो आणि शिवलिंगाचे पाणी अर्पण केले जाते तेव्हा त्यामुळे पूजा आणि बुद्धीशी संबंधित आजार होतात जे वैवाहिक जीवनात येतात. मेंदूशी संबंधित, बुद्धिमत्तेशी संबंधित, जर मुलांचे किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीचे मन अस्वस्थ असेल तर, जर एखाद्या व्यक्तीचा किंवा मुलाचा बौद्धिक विकास शक्य नसेल तर पाण्यात हिरवी मूग घालून किंवा शिवलिंगावर दर्व्याचे गवत अर्पण करून बुधवारचा दिवस समर्पित करणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. यासह श्रावण गुरुवारच्या दिवशी शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने व्यक्तीला चांगले शिक्षण मिळते आणि सहकारी कामात यश मिळते. हा दिवस विवाहित लोकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी खूप शुभ मानला जातो. या दिवशी पाणी अर्पण केल्याने एकाग्रता देखील वाढते. या दिवशी शिवलिंगाला पिवळी फुले अर्पण करणे आणि पाण्यामध्ये चण्याची डाळ किंवा पिवळे चंदन अर्पण करणे हे भाग्य आणि आर्थिक लाभ देते. यासह श्रावण शुक्रवारच्या दिवशी लाल फुले, गूळ किंवा लाल चंदन किंवा तांदूळ यांसारखी लाल रंगाची कोणतीही वस्तू उपलब्ध झाली त्यांना पाण्यात टाकून समर्पित केल्याने शुक्रग्रह मजबूत होतो. कमळाच्या फुलाचे पाणी अर्पण केल्याने जीवनातील पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे शुक्रवारचा दिवस समर्पित करण्याचा हा फायदा आहे. जेव्हा शनिवारी पाणी अर्पण करण्याची वेळ येते तेव्हा जे भक्त श्रावण शनिवारी महादेवांच्या वर काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करतात त्यांच्या वडिलांचे समाधान होते, शनीशी संबंधित समस्या येत नाहीत आणि कुटुंबात अकाली मृत्यू होत नाही. तसेच तो सुमारे रविवार आहे. रविवारी जो व्यक्ती शिवलिंगावर पाणी अर्पण करतो त्याला माता लक्ष्मीची कृपा आणि सूर्यदेवाची कृपा मिळते. त्यामुळे या सर्व दिवसात भक्त 9 ग्रहांशी आणि महादेवांच्या शिवलिंगाजवळ बसलेल्या या सर्व ग्रहांशी संबंधित आहेत. 7 दिवसांचा प्रत्येक दिवस मूलतः भगवान शिवाचा असतो. त्यामुळे श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी भगवान शिवाला पाणी अर्पण करावे. पण तुम्हा सर्वांना माहीत आहे की शिवलिंगाच्या वर पाणी समर्पित करण्याचा फायदा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंगाजवळ लोटभर पाणी घेता तेव्हा हे घोट तुमच्या घराच्या पाण्याने पूर्णपणे भरले पाहिजे आणि तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करावा लागेल आणि हे पाणी प्रथम गणेशजी महाराजांना समर्पित करावे लागेल.
त्यानंतर ते कार्तिकेयजी महाराजांना समर्पित केले जाणार आहे. त्यानंतर माता अशोक सुंदरीला अर्पण केल्यानंतर तुम्हाला या पाण्याच्या प्रवाहाचे राणी मातेच्या रुमालावर समर्पण करावे लागेल आणि शिवलिंगावर त्याचे समर्पण करावे लागेल. हाच योग्य मार्ग आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याबरोबरच उरलेले पाणीही नंदीला समर्पित करावे. त्यामुळे तुम्ही सर्वांनीही अशाच प्रकारे पाणी समर्पित केले पाहिजे. तुमचे पाणी समर्पित केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यासह सर्व भक्तांच्या घरात जर शिवलिंग असेल तर शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या घरात शिवलिंग बसलेले आहे त्या घरातून दैवी ऊर्जा येते. ती पूर्णपणे शांततापूर्ण असते. असे म्हटले जाते की ज्या घरात फक्त एक लहान शिवलिंग बसलेले आहे परंतु त्याच्या वरील घराने नेहमीच तुम्हाला पाणी समर्पित केले पाहिजे. कारण बऱ्याच घरांमध्ये असे घडते की दररोज पाणी समर्पित केले जात नाही. अशा प्रकारे शिवलिंग ठेवले जाते. त्यामुळे श्रावणमध्ये ही चूक करू नका. कारण असे केल्याने या उलट हा दोष निर्माण होणार आहे. आणि शिवलिंग तुम्ही घरी फक्त एका बोटासारखे शिवलिंग आणून ठेवले पाहिजे. तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंगाला पाणी अर्पण करता तेव्हा त्या पाण्याचे थेंब तुमच्यावर पूर्णपणे येऊ नये. म्हणजेच शिवलिंगावर मोठ्या उंचीवरून पाणी अर्पण करता कामा नये. साधारणपणे तुम्ही पाणी देखील परत घेतले नाही किंवा घरातून पाणी घेतले नाही हे योग्य मानले जात नाही. म्हणून तुम्हा सर्वांना वाटते की सध्या मी घाईत आहे किंवा तुम्ही अशा ठिकाणी गेला जिथे तुम्हाला पाणी समर्पित करायचे आहे. अचानक तुम्ही तिथे पोहोचलात आणि तुम्हाला वाटते की मला या पवित्र शिवलिंगाला पाणी अर्पण करायचे आहे. म्हणून फक्त जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या घराचे पाणी किंवा तुमच्या घराचे पाणी घेत नाही, तुमचा घराचा लोट घेत नाही, तेव्हा तिथे फक्त शिवमंदिराचे पाणी असते. ते शिवाचे पाणी आहे. म्हणजे शिव हा मंदिराचा जवळचा आणि शिव हा मंदिराचा लोट आहे. त्यामुळे समर्पण केल्यानंतर असे पाणी घरी आणण्याची गरज नाही. हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही तुमच्या बाजूने असलेल्या शिवलिंगाची कोणतीही किंमत केलेली नाही. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे काहीही नाही. ते शिवमंदिर आहे. असे अनेकदा घडतेही आहे. आम्ही प्रार्थना स्थळांवर जातो. आम्हाला वाटते की आपण शिवमंदिरात पाणी अर्पण केले पाहिजे. तर तुमच्या सभोवताली असे शिवमंदिर काय आहे? तुम्हाला वाटते की मी येथे पाणी समर्पित केले पाहिजे, परंतु तुम्ही तुमच्याबरोबर पाण्याचा घडा घेतला नाही किंवा तुमच्या घरातून पाणी घेतले नाही. त्यामुळे ते तुमचे नाही. याचा अर्थ तुम्हाला त्यात काही अर्थ नाही. तुमच्याकडे इथे काहीही नाही. काहीही वाहून नेण्याची इच्छा न बाळगता तुम्ही समर्पण भावनेने पाणी समर्पित कराल. तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला काही दिले नाही, त्याने मला घरातून काहीही दिले नाही, तर तुम्ही हे पाणी घ्याल जे तेथे प्रसादाच्या रूपात रिकामे बसून आहे. तुम्हाला हे पाणी घरी आणण्याची गरज नाही. याबाबत सावधगिरी बाळगा. अनेकदा आपण त्यांचे काय करतो? पाणी अर्पण करा. पाण्याचा प्रवाह वाहू लागला आणि आम्ही हे पाणी घेतो. त्यानंतर घरात पाणी ओतले जाते. दारू पितो. नंतर ते अन्नात घाला. पण जेव्हा तुम्ही तीर्थक्षेत्रात किंवा इतर कोणत्याही मंदिरात जाता तेव्हा तुम्ही तुमच्या घरातून काहीही घेत नाही आहात. हे शिवमंदिराचे पाणी आहे. शिवमंदिरात परत आला. त्यामुळे तुमच्याकडे असलेले पाणी समर्पित करून शिवमंदिराचे पाणी घरी आणण्याची चूक करू नका. वापरले जातात. हे योग्य नाही. तुम्हाला वाटते की मला ते प्रसाद म्हणून घ्यावे लागेल. मग धन्यवाद म्हणून जे आहे ते प्या आणि तेथून उठा. त्यासह जो परतला आणि जिथून तुम्ही पाणी समर्पित केले आहे त्याला त्याने सोडले. त्याच्याकडे जे आहे ते घरी आणण्याची त्याला गरज नाही. तर ही एक सरळ गोष्ट आहे. जर तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात, नातलगांच्या घरी गेलात, कुठेतरी भेट देण्यासाठी गेलात, कुठेतरी एखाद्या पवित्र स्थानाला भेट देण्यासाठी गेलात, तर जर तुम्ही तेथील शिवमंदिरात गेलात आणि तिथे पाणी देखील अर्पण केले असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला तिथे पाणी आणण्याची गरज नाही.
म्हणून तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात लाखो भक्त दररोज शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात. परंतु अनेक भक्तांना असे वाटते की फक्त शिवलिंगावर पाणी अर्पण केले म्हणजे पूजा पूर्ण झाली. प्रत्यक्षात शास्त्रांमध्ये जलाभिषेक करताना अनेक नियम सांगितले आहेत. हे नियम श्रद्धेने आणि समजून पाळले तर पूजेचे महत्त्व अधिक वाढते असे मानले जाते. सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की शिवलिंगावर अर्पण केले जाणारे पाणी पूर्णपणे स्वच्छ असावे. शक्य असल्यास घरातून स्वच्छ पात्रात पाणी भरून आणावे. पाणी भरताना मनात भगवान शिवाचे स्मरण करावे. राग, मत्सर, द्वेष किंवा नकारात्मक विचार मनात ठेवून केलेली पूजा पूर्ण फलदायी होत नाही असे धार्मिक परंपरेत सांगितले जाते. म्हणून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मन शांत करणे ही सुद्धा एक प्रकारची पूजा आहे. मंदिरात गेल्यानंतर प्रथम नंदी महाराजांचे दर्शन घ्यावे. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगितली जाते. यामागील भावना अशी आहे की नंदी हे भगवान शिवांचे परमभक्त आणि दूत आहेत. त्यामुळे भक्ताने नम्रपणे प्रार्थना करूनच पुढे जावे. जलाभिषेक करताना घाई करू नये. अनेक जण लवकर पूजा पूर्ण करण्याच्या घाईत पाणी एकदम ओतून निघून जातात. परंतु प्रत्येक थेंब भगवान शिवांना अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर मन अधिक एकाग्र होते. भक्तीचा खरा अर्थ बाह्य कृतींपेक्षा अंतःकरणातील श्रद्धेमध्ये असतो. श्रावण महिन्यात बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे. मात्र बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे, फाटलेले किंवा किडलेले नसावे. 3 दलांचे बेलपत्र शुभ मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना प्रत्येक दलामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक पाहिले जाते अशी धार्मिक भावना आहे. भगवान शिवांना धतुरा, आकाची फुले, भस्म, पांढरे फुले आणि स्वच्छ पाणी प्रिय मानले जाते. परंतु पूजा करताना कोणतीही वस्तू केवळ दिखाव्यासाठी अर्पण करू नये. श्रद्धा आणि नम्रता या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. गरीब भक्ताने साधे पाणी अर्पण केले तरी ते महादेव स्वीकारतात अशी श्रद्धा अनेक पुराणांमध्ये व्यक्त केली आहे. अनेक जण विचारतात की श्रावण महिन्यात दररोज मंदिरात जाणे आवश्यक आहे का? धार्मिक दृष्टिकोनातून शक्य असल्यास मंदिरात जावे. परंतु ते शक्य नसेल तर घरी भगवान शिवांचे स्मरण करून स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करणेही भक्तीचेच एक रूप मानले जाते. देवापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शुद्ध मन आणि प्रामाणिक श्रद्धा. जलाभिषेक झाल्यानंतर मंदिरातील स्वच्छता राखणे हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे. पाण्याचे उधळण करणे, पूजा साहित्य इकडे तिकडे टाकणे किंवा मंदिर परिसर अस्वच्छ ठेवणे हे योग्य मानले जात नाही. भगवान शिव हे निसर्गाचे अधिपती मानले जातात. त्यामुळे स्वच्छता राखणे ही देखील शिवसेवाची आहे. श्रावण महिन्यात शक्य असल्यास दररोज काही वेळ ध्यान करावे. भगवान शिव हे योगेश्वर आहेत. त्यामुळे काही मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणे आणि मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करणे यालाही विशेष महत्त्व दिले जाते. अनेक धार्मिक परंपरांमध्ये असे सांगितले जाते की श्रावण महिन्यात खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे, विनाकारण रागावणे, व्यसन करणे आणि इतरांना दुःख देणे टाळावे. कारण खरी शिवभक्ती ही केवळ अभिषेकात नसून आपल्या आचरणात दिसली पाहिजे. भगवान शिव भोळे आहेत, पण ते सत्य, करुणा आणि प्रामाणिकपणा यांनाही तितकेच महत्त्व देतात. श्रावण महिन्यात दररोज केलेली छोटी प्रार्थनाही भक्तांच्या जीवनात सकारात्मक विचार निर्माण करू शकते. त्यामुळे पूजा संपल्यानंतर भगवान शिवांना अशी प्रार्थना करावी की हे महादेव, माझ्या जीवनातील अहंकार, क्रोध, लोभ आणि मत्सर दूर करा. मला सद्बुद्धी, संयम आणि योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. अशी मनापासून केलेली प्रार्थना हीच खऱ्या अर्थाने शिवभक्ती मानली जाते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला
लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.